श्रीराम नमस्कार. आज 20 जून 2026. अष्टवक्र गीता भाग 2. कालच्या भागामध्ये आपण अष्टवक्र गीता जी माझ्या गुरूंकडनं मला ज्ञात झाली ती सांगायचा प्रयत्न करत आहे. एखादी गोष्ट जशी घडलेली असते किंवा भगवद्गीता की अर्जुन विषाद योग ह्यापासून भगवद्गीता चालू होते, तसं अष्टवक्र गीता ही राजा जनक ह्याच्या दरबारामध्ये घडलेल्या गोष्टी ह्याच्यापासून सुरू होते. पण जसं चित्रपटामध्ये आपण फ्लॅशबॅक बघतो, गोष्ट चालू दुसरीकडेच होते आणि नंतर 10-15 मिनिटांनी फ्लॅशबॅक म्हणून पूर्व स्टोरी सांगितली जाते, तर तसं काही गोष्टी ह्या पुढे येणार आहेत. म्हणजे काल मला दोघा तिघांचे फोन आले की अष्टावक्र राजा जनक ह्याच्या दरबारात पोचले. त्यांच्या वडिलांना जे बुद्धी चातुर्याची स्पर्धा असायची त्याच्यामध्ये हरल्यामुळे जलामध्ये समुद्रामध्ये बुडवलं गेलं. या सर्व गोष्टी पुढं जर ज्ञात असतील किंवा जर त्या आल्या तरच येतील. कारण मी आधीच सांगितलं की अष्टावक्र ह्याचा अभ्यास मी केलेला आहे. माझ्या गुरूंनी मला जे सांगितलं त्या अनुषंगानेच मी ते सांगायचा प्रयत्न करतोय. काल राजा जनक हा अष्टावक्रा मुनींना प्रश्न विचारतो की जीवन म्हणजे काय. आपण काल पाहिलं असेल की ध्यान धारणा प्रार्थना यज्ञ स्तोत्र मंत्र हे सगळं करण्यामध्ये मनुष्य जीवन वेळ वाया घालवतो असं अष्टावक्रांचं म्हणणं आहे. पण हे करू नये का, तर तसं नाहीये. कारण ही गीताच अशी आहे की ह्याचा जो पैलू आहे हा ज्ञानाचा पैलू आहे. अष्टवक्रामध्ये तुम्हाला फक्त ज्ञानाची प्राप्ती होते, ज्यांनी तुमचं जीवन समृद्ध होतं. त्यांनी सांगितलं तुम्ही मंत्र करा. काल सांगितलं कालच्या भागामध्ये आपण एखाद्या गोष्टीचं नाम घेतो, तर तेव्हा नाम का घेतो, ह्याच्यामध्ये स्वार्थ आहे आणि का परमार्थ आहे, का त्या भगवंताला तुम्हाला स्वीकारायचा आहे किंवा प्राप्त करायचा आहे. स्वीकारायचा आहे म्हटलं तर तो तुमच्यातच आहे असं अष्टावक्र म्हणतात. आणि प्राप्त करायचं असेल तर ते कशासाठी प्राप्त करायचं आहे हा त्यांचा पुढचा प्रश्न आहे. सहजतेने कुठलंही भौतिक कृती किंवा कर्म हे होत नाही. मग त्यांनी सांगणं त्यांचं असं आहे की मनुष्य जीवन हे फक्त स्वार्थासाठी मनुष्य जगत असतो आणि त्याच्या जीवनाच्या अंतिम टप्प्यात त्याला कळतच नाही की आपण सर्व जगलो हे सगळं कृत्रिम होतं. जे वास्तव आहे याची कधी ओळखच झाली नाही आणि जेव्हा आता झाली तेव्हा वेळ निघून गेलेली असते. ज्ञानाची प्राप्ती हीच मुळामध्ये मनुष्य करून घेत नाही. एखाद्याने सांगितलं की अमुक तुला आजपासून मी नाम दिलंय, हे आज तू आजपासून जपत जा. गुरु देतात, गुरु दीक्षा आपण जरा म्हणतो की आपण मग किती जण असे म्हणतात की आम्ही गुरूंकडनं नाम घेतलंय, त्यांची दीक्षा घेतलेली आहे. पण त्यांना कधी आपण असा प्रश्न करतो का की तुम्ही दीक्षा जी दिलेली आहे ती मला का दिलीत, आणि जे काय सांगितलं हे कशासाठी सांगितलं. एखादी गोष्ट उचलून घ्यावी आणि ती आपण सहज का स्वीकारावी, ह्या गोष्टीला अष्टावक्रांचा विरोध आहे. तुम्ही जरूर घ्या, पण ती तुम्हाला ज्ञात असणं गरजेचं आहे की का करतोय आपण. उगाच जाऊन आपण बाजारामधनं भाजी आणली तर आपलं सगळ्यांना माहिती असतं की भाजी आपण करणारच, त्याच्यासाठीच तर भाजी बाजारातनं घेऊन येतो. पण ती केलीच नाही तर ती वाया जाणार आहे. आणि ती कशी करायची हे जर माहित नसेल तरी ती अबडधबड होणार आहे, तिची चव येणार नाहीये. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे बटाटा आहे बघा. बटाटा तोच असतो, पण तो अख्खा केला उकडला तुम्ही तर त्याची चव वेगळी येते.
तोच बटाट्याच्या तुम्ही काचऱ्या केल्यात तर चव वेगळी येते, त्याचे तुकडे केले छोटे तर चव वेगळी येते. म्हणजे आकार मुळामध्ये एकच आहे, पण तुम्ही तो कशा पद्धतीने स्वीकारताय ह्याच्यावरनं त्याचा गुण ठरतो. अख्खा बटाटा खाल्लात तर पोटात गॅस धरतात, त्याच्यानंतर काप करून खाल्लेत तर त्याचा गुण बदलतो, तो तीक्ष्णात जातो, आगाग होऊ शकते. आणि उकडून खाल्लं की जे मूळ सात्विक जेवणामध्ये बटाट्याची भाजी केली जाते तर त्याचं सहज पचन होतं. मग हे अष्टावक्रांनी अध्यात्मात सांगितलंय. कुठलीही गोष्ट तुम्हाला मिळाली आहे ती लगेच ताबडतोब स्वीकारू नका, अन्यथा तुम्ही तुमची अस्वस्थता स्वतःच्या हाताने निर्माण करता. मला गुरूंनी गुरुमंत्र दिलेला आहे, पण मनुष्याला पुढचा प्रश्न पडतो, गुरुमंत्र दिलेला आहे म्हणजे माझ्या जीवनातली सगळी अडचणी दूर आता होतील ही त्याला खात्री आहे का नाही, हे त्याच्यात 2-3 दिवसात त्याची पडताळणी करतो तो. मग एखादी गोष्ट चांगली झाली की लगेच तो त्याचं त्या गुरुमंत्राशी ते जोडून टाकतो ती कृती. आणि चुकीची घटना घडली तर तरीही त्याच्या मनामध्ये साशंकता उत्पन्न होते की अरे मी गुरुमंत्र घेतला, दीक्षा घेतली आणि मला असा असा त्रास चालू झाला. वास्तविक हा सगळा मनाचा खेळ आहे. आपल्याला काय घ्यायचंय, कुठंतरी आपण म्हणतो लहान मुलागा जसं जेव्हा दंगा करायला लागतो तेव्हा ती आई काय करते, त्याच्या पुढं एखादा खाऊ टाकते. तो मुलगा ते खाऊ खाण्यामध्ये गर्क होतो, मग त्याचा तो दंगा बंद होतो. तेवढ्या वेळामध्ये ती आई सगळं घरातलं काम करून घेते. म्हणजे त्याचा जो विचारधारा असते ती एकाग्र करून त्याचं विचार एका ठिकाणी अडकवून ठेवते, ज्याला आपण मन म्हणतो. आणि जसं ते खाणं संपतं तसं तो मुलगा ते परत ते भांडं वाजवायला लागतो किंवा अजून काही कृती परत दंगा करायला लागतो, पण तोपर्यंत त्या आईचं काम झालेलं असतं. मग ह्या गोष्टी काय होतात, तर आपल्या देहाला कुठंतरी कुठल्या तरी कृतीनी स्थिर करणं महत्वाचं असतं. मग हे स्थिरत्व कसं प्राप्त करायचं हे अष्टावक्र राजा जनकाला सांगत आहे. राजा जनक म्हणला जीवन म्हणजे काय हे तुम्ही मला सांगा. पण नुसतं जीवन कडून उपयोग काय, त्याच्यामध्ये काय घटक आहेत, काय आहे. शरीर म्हटलं की आपण म्हणतो की माझं पूर्ण अंग दुखतंय, म्हणजे पूर्ण शरीरामध्ये वेदना होत आहेत. आणि काही वेळा म्हणतो माझं फक्त डोकंच दुखतंय. मग डोकं ही त्याच शरीराचा भाग झाला आणि अंग ही अंगच झालं, जे भौतिक दृष्टिकोनातनं आपल्याला देह स्वरूपात दिसतंय ते. पण मग एकाच ठिकाणी असून त्याचं वर्गीकरण कसं केलं गेलं. विचारांचं वर्गीकरण केल्यानंतर मनुष्य आपल्या देहांवरती लक्ष केंद्रित करू शकत नाही. आणि अष्टावक्र सांगतात की तुम्ही आत्मकेंद्रित व्हा. आत्म हे केंद्र आहे, या केंद्राचा विचार करा. मी कोण आहे त्याचा विचार करायचा नसेल, कारण मी मध्येच कित्येक भाग येतात. मी आपण ओळख करून देतो एखाद्यासाठी की मी हेमंत बापट, पण जेव्हा आपल्याला ताप येतो तेव्हा मी म्हणतो का मी ताप नाही, मला ताप आलाय. मग मी आणि मला ह्याच्यातलं अंतर, ह्याचा अभ्यास अष्टवक्रांनी करायला सांगितलंय. अर्थात आत्मिक केंद्र, आत्मिक चैतन्य, ते मनामध्ये उत्पन्न होणारा भ्रम, भ्रमाची कंपन म्हणजे ज्याला त्यांनी मन असं म्हटलेलं आहे. मन हा कुठं, राजा जनक अष्टवक्रांना मुनींना विचारतो, मनाचा देहामध्ये असलेलं स्थान काय. कारण ज्या व्यक्तीला मन कळलं नाही ती व्यक्ती जीवन जगू शकणार नाही. मग ह्याला जन्म कोणी दिला, तर मनाला जन्म हा मनुष्यच देतो. मग मन अशी कुठली देहामध्ये असलेली गोष्ट आहे का,
की आपण कुठल्या तरी स्कॅनिंग मशीननी किंवा एक्सरे मशीननी मोजू शकू, बघू शकू, तर नाहीये. सोपं उदाहरण मागं एका कुठल्या तरी निरूपणात सांगितलं होतं. अष्टावक्र राजा जनकाला तेच सांगतायत की समुद्रात उठलेली कंपनं, ज्याला आपण लाटा म्हणतो, हे क्षणिक त्या समुद्र म्हणजे काय, तर आपला देह, आणि लाटा म्हणजे काय, तर आपल्या मनामध्ये, आपल्या विचारांमध्ये येणारी कंपनं. मला अमुक करायचं आहे, मला तमुक करायचं आहे, माझं असं व्हावं, मला आज हे खायचंय, मला हे खरेदी करायचे, हे सगळे तरंग आहेत. हे त्याला आपण अष्टावक्रांनी मन हे नाव दिलंय. पण जेव्हा हे विरतात तेव्हा राहतं काय, शरीर. ह्याच लाटा जेव्हा विरतात तेव्हा आपण असं म्हणतो का की त्या लाटा बघा अदृश्य झाला, नाही. त्या समुद्रातनच उत्पन्न झालेली क्षणिक असलेली कंपन आहे. क्षणिक हा शब्द महत्वाचा आहे. क्षणामध्ये जे घडतं ते आपण मनुष्य त्या क्षणाच्या साठी जीवनभर फसला जातो. अष्टावक्र राजा जनकाला उदाहरण सांगतात की एक राजा रात्री झोपला आणि झोपल्यावरती त्याला असं स्वप्न पडलं की माझं सर्वस्व गेलंय आणि मी भीक मागतोय, मला कोणी भीकही घालत नाही, माझी शारीरिक अवस्था खराब झालेली आहे. आणि तो एकदम खडबडून जागा होतो आणि बघतो तो मी महालातच झोपलेलो आहे, सेवेकरी वारं घालत असतात. मग ही जी अवस्था आहे, हे मुनी राजाला सांगतात, हे बघ, ह्या मनुष्य जेव्हा आत्मकेंद्रापासून लांब जातो तेव्हा भ्रम लगेच ताबा घेतो. स्वप्न काय आहे, भ्रम होता. आत्मिक शक्ती, आत्मकेंद्र जेव्हा स्थिरतेकडे जातं तेव्हा भ्रम ताबडतोब स्वतःचं डोकं वर काढतो, ज्याला आपण स्वप्न म्हणतो. आणि तिथेही मनुष्य जगत असतो. प्रत्येकाला स्वप्न पडले असेल, कधी ना कधी चांगली वाईट, घाबरून उठतो. बऱ्याच जणांच्या कंप्लेंट असतात की आम्हाला रात्री वाटेल ती स्वप्न पडतात. लहान मुलगी डचकून उठते, ती कायम स्वप्न. मग त्याच्यावरती बाबा, हकीम, सगळ्या गोष्टी होतात. मोठ्यांच्या असतात, आम्हाला साप दिसतात, हे दिसतं, ते दिसतं, सगळ्या. की मग त्या गोष्टीचा एखादा फायदा घेतो की चला यांना साप दिसतोय ना, पण नक्की कुठेतरी राहू खराब आहे. ही सगळी कंपन आहेत. विचारधारा नीट समजून घेतली पाहिजे. एखाद्या कुत्र्याकडनं जर तुम्ही मांजरासारखा जर आवाजाची अपेक्षा केली तर ते होणार नाहीये. एखाद्या गायीकडनं आपण भुंकण्याची अपेक्षा केली तर ती होणार नाहीये. पण गंमत बघा, मनुष्य सगळ्यांचे आवाज काढतो. असं कुठलं कुत्रं स्वप्नवत झालेलं आहे असं पाहिलेलं आहे? कुठलं जनावर स्वप्नवत झालं असं पाहिलेलं आहे? कारण फक्त समोर सत्य जे आहे तेच ती गोष्ट स्वीकारत असतं. तुम्ही म्हणाल की आपण थोडंच जनावर बोलतो, ते आपल्याला थोडंच कळणार आहे की ते स्वप्न पडलेलं. निश्चित आहे, शरीर खडबडून जागा होतं त्यातनं आपल्याला कळून येतं. आज प्राण्यांची भाषेचा सुद्धा अभ्यास करणारी लोक आहेत, त्यांना प्राण्यांची भाषा कळते. पण मुळामध्ये मनुष्याला सुद्धा प्राणीच म्हटलेलं आहे. या मनुष्य प्राण्याला सगळ्यांचे आवाज काढता येतात, म्हणजे किती हा बहुरूपी असेल. मग अष्टावक्र सांगतायत की हे राजन, मनुष्य स्वतःच्या विचारांद्वारे या मनाला जन्माला घालतो आणि त्याला स्वतःला अधीन करून टाकतो. त्याचं स्वतःचं अस्तित्व मिटूनच जातं आणि तो त्याला सर्वस्व आपल्या मनाच्या अनुषंगाने समर्पित होतो. मग राजा इथं प्रश्न विचारतो मुनींना की मुनिवर्य, मग मनाची उत्पत्ती झाल्यानंतर अहंकार त्यातनंच उत्पन्न होतो का? मुनिवर्य म्हणतात नक्कीच. जेव्हा भ्रमाच्या लाटा निर्माण होतात तेव्हा मन निर्माण होतं. आज मलाही वाटतं मर्सिडीज बेंझ मधनं फिरावं, पण शरीर फिरणार आहे का? पण नाही, माझ्या मनात आहे. मग हा जो दोन्ही शब्दांचा किंवा विचारांचा जो फरक आहे, हा अष्टावक्रांनी छेदला आहे.
त्यांनी काय सांगितलं, ज्यांनी सुख पण होतं मानसिक आणि दुःख पण होतं ती गोष्टच करू नका. वास्तव काय आहे? कारण मनुष्याचा एक गुणधर्म असा आहे की आपण एखादी गोष्ट घेतली, स्वीकारली, तो सहज सोडत नाही. त्याचं स्वप्नरंजन. आपण कित्येक जणांनी फ्लॅट घेतो, फ्लॅट बघताना म्हणतो की 1 रूम आपण फ्लॅट घेऊ. मग बायको म्हणते आपण 2 BHK घेऊ, आपल्याला थोडीशी प्रायव्हसी पाहिजे. मग घरामध्ये सासू सासरे असतात, त्यांना 1 रूम होईल, 1 होईल, मुलंही मोठे होत चाललेली आहेत. पण नंतर आपण हॉलमध्ये झोपू, असं सगळं संभाषण तयार होतं. पण हे सर्व भ्रम आहे हा. आणि त्याच्यामध्ये आपण रोज स्वप्न बघायला लागतो, ती बाई स्वप्न बघायला लागते, आपला 2 BHKचा फ्लॅट होणार. आणि अजून बांधकाम बिल्डिंग तयारी नाही झाली तेव्हा तिला त्याच्यामधलं त्या झोपण्याच्या जागेचं, इकडनं आम्ही बाहेर झोपलो तर आम्हाला इकडं खिडकी ठेवली त्याचा वारा येणार नाही, ह्याचा त्रास आत्ता व्हायला लागतो. त्याला भ्रम म्हणतात, भ्रमिष्ट अवस्था म्हणतात. अष्टावक्र म्हणतात तुम्हाला जी शक्ती, परमात्म्याची जी शक्ती आहे, प्रत्येक देहाला आत्मिक शक्ती म्हणजे काय, ती किती आहे, त्याचं पर्सेंटेज किती आहे हे ठरलेलं असतं. त्याचा तुम्ही वाटा किती स्वतःसाठी विचारांमध्ये वापरताना त्याच्या दृष्टिकोनातनं ती आत्मिक शक्ती खर्च होत असते. आज लोकांना येणारे टेन्शन्स, लोकांना मानसिक त्रास, हे कशामुळे होतात? तर फक्त मनाचे खेळ, मनामध्ये उत्पन्न केलेली ही कंपनं आणि झालेला भ्रम. जे माझ्या समोर आहे ते मनुष्य स्वीकारतच नाही. हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर आपल्याला त्या दिवशीचा मेनू आलेला असतो, आमरस पण त्याच्यामध्ये आहे अनलिमिटेड, कंसामध्ये अनलिमिटेड लिहिलेलं असतं, आणि खाली त्याच्यामध्ये सगळ्यात खालच्या बाजूला त्या अनलिमिटेडचं अर्थ काय हे त्याच्यात लिहिलेलं असतं की जो मनुष्य वाचत नाही. आणि मग जेव्हा तिथं जातो तेव्हा तो एक वाटी पटकन संपवून घेतो, कारण त्याला ती हाव झालेली असते की अनलिमिटेड आपण आमरस खाण्यासाठी आलेलो आहे. पण त्याला खाली सगळं तो वेटर सांगतो की तुम्ही खाली बघा की काय लिहिलेलं आहे. अनलिमिटेड म्हणजे त्याचा चार्जेस जास्त आहेत त्या थाळीचे, तेव्हा त्याचा मनाचा जो सुख असतं की मला अनलिमिटेड आमरस खायला मिळणार आहे, त्याचं क्षणामध्ये दुःखात रूपांतर. पण हीच गोष्ट जर समाधानाने केली, जे आहे ते सहजतेने स्वीकारू. अष्टावक्र काय सांगतात, राजन, मनुष्य स्वतःच्याच विळख्यात अडकतो म्हणून दुःखाला जन्म घालतो, आणि स्वतःच्याच मोहात अडकतो म्हणून त्याला कृत्रिम सुखामध्ये जन्म घालतो. आपल्याला वाटतं की हे सुख आहे, हातात मिळालेला मोबाईल जेव्हा येतो तेव्हा घरच्यांची सगळ्यांची भांडण होतं, हात लावू नको, हात लावू नको, नवीन आहे माझा. आणि काही वर्षांनी नवीन व्हर्जन येतं, ते आलं की त्याला ह्याची किंमत राहत नाही, आणि ह्या जेव्हा आलेला असतो तेव्हा घरच्यांशी पराकोटीची भांडण झालेली असतात की माझ्या नवीन मोबाईलला का हात लावला. पण जसं नवीन येतं तसं तो म्हणतो तू तेव्हा माझ्याशी भांडला होतास ना, धर आत्ता. पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. अर्थ नीट समजून घ्या. तेव्हा सुखासाठी कलह निर्माण केला म्हणजे भ्रम निर्माण केला, पण जेव्हा नंतर जसं अंतर गेलं, वेळ गेला, दिवस बदलले, क्षण बदलले, आणि दुसरं वास्तव समोर आलं, ते परत नवीन भ्रम म्हणून स्वीकारलं आणि सांगितलं की पहिलं भ्रम होता तो आता मी मोकळा करतो. म्हणजे परत अजून एक गोष्टीला तुम्ही जन्म घातलात. ह्याला म्हणतात चुकीची विचारधारा. सोडायचंय काय? प्रत्येक गोष्टच सोडायची आहे. त्यांनी अष्टवक्र तेच सांगतात. राजा भ्रमात्न अहंकार निर्माण होतो. मनुष्याला वाटतं की माझ्यासारखा कोणी नाही, माझ्यासारखा बुद्धिवान कोणी नाही, आणि माझ्यासारखा मूर्ख पण कोणी नाही. दोन्ही गोष्टी अष्टावक्रांनी मांडलेल्या आहेत. की आपल्याला असं वाटत असतं की मी सांगतोय तेच खरं, आणि त्याच्यातनं त्याला अहंकार निर्माण होतो, आणि ह्या एका अहंकारापायी अख्खं तर महाभारताचं युद्ध झालं. राजा अष्टवक्रांना प्रश्न विचारतो,
पण मनुष्याला कुठंतरी अहंकाराचा जो षडरिपूंमध्ये पण दिलेला आहे, काम क्रोध मोह मत्सर माया अहंकार, याच्यामध्ये तो येतो. मग त्याचा उपयोगच नाही का? निश्चितच आहे. मुनिवर्य म्हणतात निश्चित आहे. पण अहंकार सोडल्याचा हवा, सोडताना नसावा. बघा मी किती दाम दिलंय, ह्याची जाहिरातबाजी करायची गरज नाहीये. हा अहंकार झाला. आणि मी घेतलेलं आहे ते सोडून दिलं, म्हणजे अहंकाराला जन्मच नाही झाला. मनुष्य अहंकाराला जन्म देतो आणि त्या अहंकारातनं भ्रम निर्माण होतो. तिथं भगवद्गीतेत बघा, दुर्योधनाला झाला होता. नारायणी सेना मिळाली, कृष्णाची सेना मिळाली, हा भ्रम त्याला झाला, त्यातनं त्याला अहंकार झाला, आता मी जिंकणारच. म्हणून अहंकार आणि भ्रम हे मनुष्याच्या जीवनामध्ये विष उत्पन्न करतात. आणि या विषमय अवस्थेमध्ये मनुष्याची जी मानसिक अवस्था होते, त्यातनं जीवन ह्या एका स्थितीचा जन्म होतो. अष्टवक्र राजाला सांगतात, राजन तू जीवन म्हणजे काय, हा तुम्हाला जो प्रश्न विचारलास, तर जीवन म्हणजे दृष्टिकोन, जीवन म्हणजे भ्रमाला ओळखणं. आपल्याला कळलं पाहिजे उत्पन्न झालेली अवस्था ही आपल्याला योग्य ज्ञान देणारे का नाही देणार. आपण ह्या गोष्टीमध्ये किती अडकून राहावं. कित्येक जणांचे लग्न होताना अगदी सगळं पत्रिका वगैरे बघून सगळं करतात आणि 2 महिन्यात कळतं की दोघांचं जमत नाहीये. मग असं का होतं, काय धरून बसलं, ह्याचा मनुष्य कधी विचार करत नाही. मग हा सर्वसामान्य जीवनाचा भाग आहे. आज मनुष्य अस्थिर आहे, शांत नाही, दुःखी आहे. त्या दुःखाला जन्म आत्मिक केंद्र घालत नाही, तर मनुष्य स्वतः जन्माला घालतो, मनामध्ये अनंत प्रश्न उपस्थित करून. याचा अर्थ मन तुमचा ताबा घेत आहे, तुमच्या आत्मिक केंद्राचा, आणि दिवसेंदिवस तुम्हाला ते खचवत आहे. म्हणून अष्टावक्र राजाला सांगतात की राजा, मनाची ताकद म्हणजे विचारांची ताकद, कल्पनांची ताकद ही सर्वश्रेष्ठ आहे. ती कशी उत्पत्ती करायची आणि तरी कशी त्याचं निवारण करायचं, हे ज्या मनुष्याला कळलं, तो मनुष्य आत्मकेंद्रित व्हायला मार्गस्थ होतो. मग इथं राजा जनक अष्टवक्रांना प्रश्न करतात की मनाची ओढ, मनाची अस्वस्थता ही काय उत्पन्न करते. अष्टावक्र राजा सांगतात, राजा विचार जे असतात हे मनुष्याच्या मध्ये रोग, भोग, आनंद आणि दुःख या सर्व अवस्था निर्माण करते. पण ज्याला आनंद झालाय ना, त्याच्यात सुद्धा त्यांनी तो क्षणिक मानावा, आणि दुःख जरी झालं तरी त्यांनी तेवढंच ते क्षणिक मानावं. ते जर तुम्ही अंगाला चिकटून घेतलं तर तुम्हाला त्याच्यातनं हव्यास निर्माण होतो. आज माझ्याकडे काम आलं, आज माझ्याकडे 7 कामं आली, रोज 2 येतात, आज 7 आली, आनंद झाला. आणि उद्या जर कामच आलं नाही, आजचा आनंद उद्याचं दुःख निर्माण करू शकतं. म्हणून जी आज 7 आली आहेत ती सुद्धा सहजतेने ते स्वीकारलं पाहिजे. त्याच्यामध्ये कुठला आनंद नाही व्यक्त करायचा. आनंद फक्त आत्मानंद आहे, आत्मिक आनंद आहे, देहाचा आनंद नाही. मग राजाने इथं अष्टवक्रांना प्रश्न विचारला की हे मुनिवर्य, देहाचा आनंद आणि मनाचा आनंद म्हणजे मनामध्ये उत्पन्न होणारे विचार, याचा आनंद काय आहे, आणि तुम्ही जे म्हणताय की मनुष्यानी आत्मिक आनंद प्राप्त करायला हवा, ह्याच्यातला भेद काय हे तुम्ही मला सांगा. आपण हे उद्याच्या भागात बघू. श्रीराम.